महत्त्वाची बातमी आहे। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना मोठा दणका बसलाय। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा दारुण पराभव झाला। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही, तर शशांकराव यांच्या पॅनलने 14 जागी विजय मिळवला। दरम्यान भाजपचे प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत। ठाकरे बंधू एकत्र येणार या पार्श्वभूमीवर ही पहिलीच राजकीय निवडणूक म्हणावी लागेल। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे पॅनल दिलं होतं। यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेची एकाहाती सत्ता या पतपेढीवर होती। गप्पा मारल्या जात होत्या। खरं तर तो ब्रँड डुप्लिकेट आहे। या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड नाही, तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी स्टँड याचा विजय झालेला आहे। मला वाटतं ही सुरुवात आहे। संजय राऊत यांना तोंडावर पाडलेला आहे। अक्षरशः त्यांना तोंड दाखवायला जागा नाहीये। त्यांची पळताभुई थोडी झालेली आहे। अशा पद्धतीचा अभूतपूर्व निकाल आलाय। मोठा भोपळा, छोटा नाही आहे, मोठा भोपळा संजय राऊत आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मिळालाय। भारतीय जनता पक्ष म्हणतोय की ठाकरे ब्रँड फेल करणार। ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही। मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झाले निवडणुकीत कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही। पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही। लोक एकत्र आले, निवडणुका लढले असतील।